वटवृक्ष मंदिरात 147व्या श्री स्वामी पुण्यतिथी कार्यक्रम पत्रिकेचे पूजन। गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अमोलराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत महेश इंगळे यांच्या हस्ते पत्रिकेचे पूजन। अक्कलकोट दिनांक 30/3/2025 येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थाचा 147व्या पुण्यतिथी महोत्सव दिनांक 26 एप्रिल रोजी साजरा होत आहे। या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले नित्य अनुष्ठान, धर्मसंकीर्तन, भजन सेवा कार्यक्रम, पत्रिकेचे पूजन, मंदार महाराज पुजारी यांच्या विधिवत मंत्रोच्चारात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या शुभ हस्ते श्रींच्या चरणी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले। यावेळी मंदिर समितीचे पुजारी मोहन महाराज पुजारी, अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश घोगे, उज्ज्वलताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, व्यंकटेश पुजारी, ओंकार पाठक, मोहन सोहनी, डॉक्टर आदित्य कोतवाल, विकास कुलकर्णी, नारायणराव कुलकर्णी, निनाद सोलापूरकर, गौरव कुलकर्णी आदींसह मान्यवरांना कार्यक्रम पत्रिका देऊन उत्सवाचे निमंत्रण देण्यात आले। यानंतर श्री स्वामी समर्थाची नैवेद्य आरती संपन्न झाली। आरतीनंतर गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले। त्यापूर्वी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी प्रथमेश इंगळे यांना शाल, पुष्पगुच्छ प्रसाद देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी सर्व मान्यवरांसह उपस्थितांनाही प्रथमेश इंगळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली। या प्रसंगी बाळासाहेब घाटगे, बंडेराव घाटगे, मधुकर जाधव, शिवशरण अचलेर, शिवपुत्र हळगोदे, प्रकाश सुरवसे, अमर पाटील, प्रसाद पाटील, अविनाश क्षीरसागर, श्रीपाद सरदेशमुख, श्रीशैल गवंडी, स्वामीनाथ लोणारी, प्रसाद सोनार, संतोष पराणे, गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, सागर गोंडाळ, दर्शन घाटगे, तुषार मोरे, धनराज स्वामी, ज्ञानेश्वर भोसले, प्रवीण घाटगे, गणेश इंगळे, नागनाथ गुंजले, महेश मस्करले आदींसह मोठ्या संख्येने स्वामी भक्त उपस्थित होते। श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री वटवृक्ष मंदिरात विविध कार्यक्रम। दुपारी 12 वाजता मंदिरातील ज्योतिबा मंडपात पारंपरिक पद्धतीने श्री स्वामींचा जन्म सोहळा, पाळणा व आरती। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणार श्री स्वामी समर्थाच्या 147व्या पुण्यतिथी महोत्सवाचे कार्यक्रम, पत्रिका पूजन। श्रीशैल गवंडी, अक्कलकोट दिनांक 27/3/2025 सालाबादाप्रमाणे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मुळस्थानच्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा सोमवार दिनांक 31 मार्च रोजी साजरा होत आहे। या दिवशी श्री स्वामी प्रकट दिन ते स्वामी समर्थाच्या पुण्यतिथीपर्यंत अक्कलकोट शहरातून निघणाऱ्या प्रभात फेरीस श्री स्वामी समर्थ प्रकट दिन रोजी पहाटे 4 वाजता प्रारंभ होईल। पहाटे 5 वाजता श्रींची काकड आरती होईल। त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे श्री स्वामी समर्थाचे दर्शन सुलभतेने होण्यासाठी स्वामी भक्तांचे नित्य नियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत। जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद व अंगारा मिळेल। सकाळी 10 ते 12 या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सत्संग, महिला भजनी मंडळ यांच्या वतीने सालाबद्धाप्रमाणे भजन सेवा होऊन गुलाल पुष्प वाहिले जाईल। त्यानंतर दुपारी 12 वाजता पाळणा कार्यक्रम भजन गीताने संपन्न होऊन मंदार महाराज यांच्या वाणीतून प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पाळण्यातील श्रींची आरती होईल। आरतीनंतर देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांना पाळणा सोहळ्याचे सुठवडा प्रसाद वाटप करण्यात येईल। दुपारी 12 ते 2 या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजन कक्ष येथे स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात येईल। दुपारी 2 ते 4 या वेळेत पुण्यातील गायिका जया कर्णिक यांची गायन सेवा स्वामी चरणी संपन्न होईल। यानंतर श्रींचा पाळणा कार्यक्रम झालेला असल्याचे मंदिरात नित्य नियमाने रात्री 7:30 वाजता ते 8:30 या वेळेत
होणारी श्रींची आरती स्वामी प्रकट दिन रोजी होणार नाही। तसेच रविवारी दिनांक 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री स्वामी समर्थांच्या चरणी समर्थांचे 147व्या पुण्यतिथी महोत्सवाचे कार्यक्रम पत्रिकेचे पूजन सकाळी 11 वाजता होणार आहे। त्यानंतर श्रींची नैवेद्य आरती होईल। नैवेद्य आरतीनंतर देवस्थानकडून उपस्थित स्वामी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात येईल। श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज देवस्थानची अधिकृत वेबसाईट लवकरच स्वामी भक्तांच्या सेवेत उपलब्ध होईल। तरी स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन, पाळणा कार्यक्रम, भोजन प्रसाद आदी सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले। सोमवारी उत्साहात साजरा होणार श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा। अक्कलकोट प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री वटवृक्ष मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। सोमवारी दुपारी 12 वाजता मंदिरातील ज्योतिबा मंडपात पारंपरिक पद्धतीने श्री स्वामींचा जन्म सोहळा, पाळणा व आरती होणार आहे। तर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्री स्वामी समर्थाच्या 147व्या पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम पत्रिकेचे पूजन होणार आहे। श्रीशैल गवंडी अक्कलकोट दिनांक 27/3/2025 सालाबादाप्रमाणे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मूळस्थानच्या वतीने श्री वटवृक्ष स्वामी मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा सोमवार दिनांक 31 मार्च रोजी साजरा होत आहे। या दिवशी श्री स्वामी समर्थ प्रकट दिन ते श्री स्वामी समर्थाच्या पुण्यतिथीपर्यंत शहरातून निघणाऱ्या प्रभात फेरीस श्री स्वामी समर्थ प्रकट दिन रोजी पहाटे 4 वाजता प्रारंभ होईल। पहाटे 5 वाजता श्रींची काकड आरती होईल। त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे श्री स्वामी समर्थाचे दर्शन सुलभतेने होण्यासाठी स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार नाहीत। जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना प्रसाद व अंगारा मिळेल। सकाळी 10 ते 12 या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे भजन सेवा होऊन गुलाल पुष्प वाहिले जाईल। त्यानंतर दुपारी 12 वाजता पाळणा कार्यक्रम भजन गीताने संपन्न होऊन मंदार महाराज यांच्या वाणीतून प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते पाळण्यातील श्रींची आरती होईल। आरतीनंतर देवस्थानच्या वतीने सर्व भाविकांना पाळणा सोहळ्याचे सुटवडा प्रसाद वाटप करण्यात येईल। दुपारी 12 ते 2 या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजन कक्ष येथे स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन प्रसाद देण्यात येईल। दुपारी 2 ते 4 या वेळेत पुण्यातील गायिका जया कर्णिक यांची गायन सेवा स्वामी चरणी संपन्न होईल। यानंतर श्रींचा पाळणा कार्यक्रम झालेला असल्याने मंदिरात नित्य नियमाने रात्री 7:45 ते 8:40 या वेळेत होणारी श्रींची शेजारती स्वामी प्रकट दिन रोजी होणार नाही। तसेच रविवार दिनांक 30 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री स्वामी समर्थांच्या चरणी समर्थांचे 147व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेचे पूजन सकाळी 11 वाजता होणार आहे। यानंतर श्रींची नैवेद्य आरती होईल। नैवेद्य आरतीनंतर देवस्थानकडूनच उपस्थित स्वामी भक्तांना प्रसाद वाटप करण्यात येईल। श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची अधिकृत वेबसाईट लवकरच स्वामी भक्तांच्या सेवेत उपलब्ध होईल। तरी स्वामी भक्तांनी श्रींचे दर्शन, पाळणा कार्यक्रम, भोजन प्रसाद आदी सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। स्वामी प्रगट दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।